समर्थ शिवथरघळी दासबोध लेखनासाठी 2 वर्ष गेले होते. वर्षाहून जास्त काळ झाला होता तेव्हा एकदा वेणू आणि अक्का शिवथरघळी आल्या होत्या. कृष्णेवर स्नान करून घाईघाईने येताना वेणू तिचं धूत वस्त्र काठावरच विसरली आणि समर्थ बाहेरून येताना ते मेखलेप्रमाणे गुंडाळून सर्वांसमोर उभे राहिले. शिष्यवर्ग संभ्रमित झाला. समर्थ सांगू लागले की हे ध्यानी घ्या की भेद आहे तो देहाच्या अंगाने. सत्यार्थाने दोन्ही एकच आहे. प्रकृती पुरुष शिवशक्ती मुळात एकच आहे. निर्गुणी गुणविकारू तोची षटगुणे ईश्वरू. अर्धनारी नटेश्वरू तयास म्हणिजे. आदिशक्ती शिवशक्ती मुळी आहे सर्व शक्ती. तेथून पुढे नाना व्यक्ती निर्माण झाल्या. वरवर दिसणाऱ्या या द्वैतातून अद्वैताचा बोध होणं हीच ज्ञानावस्था. पण हे ज्ञान सर्वांना होत नाही आणि झालं तरी ते पेलत नाही. ते पेलणारी व्यक्ती क्वचित एखादी. स्वामींच्या अंगावर आपलं वस्त्र बघून वेणास्वामी भावमग्न झाल्या. आता त्यांनाही एकरूपता सतत जाणवत होती. वाटायचं हे सगळं विश्व मीच आहे आणि विश्वकर्ता सुद्धा मीच आहे. मीच शिव आहे, मीच पार्वती आहे, मीच जग आहे, मीच आहे जगज्जननी. आज स्वामींनी आपल्या आंतरिक स्थितीचा सन्मान केला आहे या जाणीवेने वेणूचा आनंद हृदयामध्ये मावेनासा झाला. अद्वैताचा बोध होत होता. पिंड ब्रह्मांडाचा उलगडा झाला होता. ब्रह्मांडाचा विचार करून पिंडाची ओळख पटत होती. फळ फोडलं तर त्यात बीज दिसतं, पण बीज फोडलं तर त्यात मात्र फळाची निर्मिती संभावना अस्तित्वात असूनही नेणत्या माणसाला फळाची कल्पना येत नाही. पण जाणत्याला समजतं की यात फळही सामावलेलं आहे. तसंच पिंडात दिसणारे नरनारी असे भेद मुळातच सामावलेले आहेत. कारण जे पिंडात तेच ब्रह्मांडात.